तर मी खूप खूप साध्या किंवा अगदी सामान्य घरातनं आलेलो आहे. ऐतिहासिक चित्रपट चालत नाहीत असं आम्हाला सांगण्यात आलं. आम्हाला हा विश्वास आहे की तरुणांना हे हवंय ते दिलं पाहिजे. ही मराठी भाषा टिकवणं ही आपलीच जबाबदारी आहे आणि चित्रपटासारखं उत्तम माध्यम नाही त्याला. तुम्ही व्हीएफएक्स बघायला जाता का सिनेमा बघायला जाता आणि त्यामुळे चित्रपटांमध्ये वाद होतात. खूप लहान वयात सुद्धा तिने त्या काळामध्ये खूप मोठा अधिकार दाखवलेला आहे. मी काय सांगणार म्हणजे मला नाही वाटत मी बोलू शकेन त्यांच्या पुढ्यात. तो आत्मा दिसल्यानंतर मग पुढे काही दिसूच नाही आपल्याला. अरे वा. हे शेवटचा असावं. हा जो चित्रपट आहे हा काही चालणार नाही. आध्यात्मिक चित्रपट चालत नाही. इतिहास अध्यात्म हे फक्त वाचण्यापुरतं मर्यादित न ठेवता ते एका उंचीवर नेऊन ठेवलं आणि ते एका मनात जिवंत करण्याचा प्रयत्न केला. फर्जंद फतेह शिकस्त आणि शेर शिवराय हे फक्त चित्रपट नाहीयेत, तर हे भावना आणि प्रेम आहेत. तर आज आपल्या सोबत आहे दिग्दर्शक, लेखक आणि शिवप्रेमी दिग्पाल लांजेकर. नमस्कार सर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर ही आज फक्त मुलाखत नसणार आहे, तर ही गप्पा गोष्टी असणार आहेत, शिवरायांचा अनुभवण्याची संधी असणार आहे. तर सगळ्यात पहिला मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की दिग्दर्शक किंवा लेखक होणं हे काळानुरूप घडलं की लहानपणापासून तुमच्या मनात होतं हे? तसं तर मी खूप खूप साध्या किंवा अगदी सामान्य घरातनं आलेलो आहे. ज्याला निम्न मध्यमवर्गीय म्हणतात अशा घरातनं आलेलो आहे. आमचं कुटुंब तसं होतं. पुण्याच्या कसबा पेठेत माझं पूर्ण बालपण, ज्याला ऐन तारुण्याची वर्ष म्हणतो, टीनेज किंवा असं सगळं पुण्याच्या कसबा पेठेमध्ये मी वाढलो आणि त्यामुळं त्या भागातल्या मुलांच्या डोळ्यासमोर असं काही स्वप्न असण्याचं काही कारण नाही. म्हणजे त्यांचं सर्व्हायव्हलचंच आमचं आव्हान इतकं मोठं असतं की त्याच्यामध्ये अशी रुपेरी स्वप्न कधी कोणी पाहावीत असं काही घडत नाही. परंतु सुदैवानी त्या सगळ्या भागात वावरत असताना माझ्या सुदैवानी खूप चांगली माणसं मला भेटली. जसं निनाद बेडेकर काका आहेत, तर ते माझ्या आजोबांचे मित्र होते. प्रसिद्ध इतिहासकार होते. तर ते लहानपणापासून इतिहासाच्या गोष्टी सांगायचे आणि कुठेतरी काम करत असताना त्याबद्दल आकर्षण निर्माण झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल. आणि लहानाचं मोठं होत असताना निनाद काकांचा सहवास लाभला आणि या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती सांगाव्यात असं मनात येऊ लागलं. हळूहळू जडणघडण जशी होत गेली तसं समोर समोर वेगवेगळ्या संधी येत गेल्या आणि हे क्षेत्र एक्सप्लोअर होत गेलं. या क्षेत्रामध्ये आल्यानंतर पैसे उशिरा मिळतात जनरली, परंतु माझ्या बाबतीत उलट घडलं की माझं घराचं सर्व्हायव्हल जे आहे ते सगळं इथनच या क्षेत्रातनं निघू लागलं. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो. या गणेशोत्सवातल्या मंडळांच्या स्क्रिप्ट्स लिहिण्यापासून मी सुरुवात केली. एकांकिका लिहिल्या नाटकाच्या कॉलेजसाठी आणि त्याची पारितोषिकं मिळाली. लक्षात आलं की लेखन आपण उत्तम करू शकतो आणि मग हळूहळू या क्षेत्राकडे वळलो आणि या क्षेत्रात आल्यानंतर सुद्धा चांगली माणसं भेटली. स्मिताताई तळवळकर असतील, राजदत्त असतील, हे सगळे मोठे माणसं गाईड होतेच. दादा पासलकर मला भेटले, शाहीर दादा पासलकर. त्यांच्याकडे लोककलांचं प्रशिक्षण मला घेता आलं आणि अशा पद्धतीने डेव्हलप होत गेलो. मग पुढे विनय आपटे सर भेटले. ते तर म्हणजे गुरु होते, अनेकांचे गुरु आहेत. आज सुद्धा अनेक लोक त्यांचं नाव घेतात. मी त्यांचा विद्यार्थी आहे असा अभिमानाने सांगतात. त्यांच्यापैकीच मी सुद्धा एक आहे. तर विनय आपटे सर भेटले आणि याच्यानंतर मग लक्षात आलं की आपल्याला जे काम करायचं आहे ते काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा ज्या आहेत त्या मोठ्या पडद्यावर आणणं. याला तत्कालीन कारण ज्याला म्हणतो आपण तर ते होतं 300 नावाचा हॉलिवूडचा सिनेमा. तो सिनेमा आल्यानंतर मला असं आलं की तो खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या इथेही सेलिब्रेट झाला, जगभर सेलिब्रेट झाला. मला लक्षात आलं की हा जो सिनेमा गाजलाय ही खरं तर बाजीप्रभूंची गोष्ट आहे. 300 सिनेमाची गोष्ट जी आहे ती एका पर्शियन आक्रमणाची गोष्ट आहे ग्रीसवरती झालेल्या आणि राजा लिओनायडसची पुराण कथा आहे ती. म्हणजे त्याला इतिहासाचा आधार नाही, थर्मोपायलीची गोष्ट म्हणतात त्याला. तर ती थर्मोपायलीची गोष्ट जर आपण म्हटलं तर ती तिच्यापेक्षा मोठी गोष्ट आपल्याकडे आहे बाजीप्रभूंची, जी आपण पावनखिंडमध्ये दाखवली. आणि मग ती ठिणगी होती माझ्या मनामध्ये की हे साधारण 11वी-12वीत असताना घडलं की आपल्याकडचा जो इतिहास आहे तो खरा आहे आणि या लोकांपेक्षा महान आहे, तो आपण ग्लोरिफाय केला पाहिजे, त्याचं वैभव पुढे दाखवलं पाहिजे. यातनं या सगळ्याची सुरुवात झाली. मग अभ्यासाची सुरुवात झाली.
सुदैवाने या क्षेत्रात काम करत असताना मी जेवढी मोठी नावं घेतली त्यांच्याही पलीकडे जाऊन अनेक मोठी माणसं भेटत राहिली आणि मग त्याच्यातनं ह्या गोष्टी आकाराला यायला लागल्या. आणि मग अर्थातच ज्या पद्धतीने एक सर्वसामान्य कलाकाराचा प्रवास मराठीमध्ये होतो तसं एकांकिका, नाटक, मग व्यावसायिक नाटक, मालिका, दूरचित्रवाणी आणि दूरचित्रवाणीनंतर सिनेमा असाच प्रवास माझा झालेला आहे. आणि वेळोवेळी त्या वळणावरती खूप मोठी आणि चांगली माणसं भेटत गेली ज्यांनी बोटाला धरून हा प्रवास घडवून आणला. तर चांगली माणसं मिळाली म्हणून तुम्ही बोटाला धरून हा प्रवास सुरू केला. आणि नवीन पिढीला शिवरायांबद्दल नाही माहिती, आपण म्हणूया जास्त, जुन्या पिढीला माहिती आहे असं, कारण शाळेत जातात. आता अभ्यासक्रमातही खूप कमी शिवरायांचा अभ्यास आहे, 4थीत काहीतरी 2-3 चॅप्टर्स असतील. आणि अमेरिकेत जर बघितलं तिथं पूर्ण सिलेबस आहे. तर हे आपल्याला फक्त सिनेमा थ्रूच कळू शकतं आताची पिढी, कारण वाचणार नाही. तर मग काय आव्हान येतं तुम्हाला की इतिहासातले शब्द आपल्या बोलीभाषेतनं कन्वर्ट करून लोकांना एक प्रॉपर एक्सप्लेन करताना? आव्हान असं नाहीये खरं सांगायचं तर, प्रत्येकाला याचं आकर्षण आहे. म्हणजे फर्जंद जेव्हा आम्ही आणला तर 2018 साली तो रिलीज झाला. तर त्यावेळी खरं आव्हान होतं, कारण त्यावेळी ऐतिहासिक चित्रपट चालत नाहीत असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आणि त्यामुळे बजेट उपलब्ध नव्हतं, जे आजही खरं सांगतात इतकं उपलब्ध नाहीये मराठीसाठी. पण आता आपण पाहतो की त्या फर्जंदनी जी ठिणगी टाकली त्या ठिणगीचा आता वणवा झाला. म्हणजे आपण अनेक हिंदी चित्रपट पण छत्रपतींच्या इतिहासावर आलेले पाहतो. तर हे सगळं जे घडतंय याचं कारण आम्हाला हा विश्वास आहे की तरुणांना हे हवंय ते दिलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये जी येणारी आव्हाने आहेत तर मुळात मराठी भाषा, ज्याला आता अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळाला, तर ही मराठी भाषा टिकवणे ही आपलीच जबाबदारी. आणि चित्रपटासारखं उत्तम माध्यम नाही त्याला, कारण लोक शोधतात जाऊन. म्हणजे आम्हाला हे लक्षात आलं की जर तुम्ही त्यांच्या मनात ठिणगी टाकली चित्रपटाच्या द्वारे तर इतिहास जाऊन शोधतात. अनेक तरुण आता आपल्याला इतिहासाचा अभ्यास करताना दिसतात. तर त्यामुळे बोलीभाषेतले सुद्धा, मावळी बोलीतले असतील, इतर ग्रामीण आपल्याकडे अनेक बोली आहेत. मराठीच्या जवळजवळ 700 ते 800 बोली आहेत असं मानलं जातं, त्याच्यापेक्षा जास्त असतील कदाचित. तर ह्या ज्या बोली आहेत या बोली भाषेतले शब्द, आता उदाहरणार्थ आपण चेष्टा मस्करी म्हणतो शहरी भाषेत, पण तुम्ही जर ग्रामीण कोकणाकडे त्या भाषेत गेलात तर त्याला केंडवणी म्हणतात. तर ते आता हा केंडवणी शब्द कोकणातनं सुद्धा कमी कमी होत चाललाय. पण तो आपण मुद्दामून या सगळ्या म्हणजे डायलॉग्स मध्ये आणतो. किंवा शाबासकी देताना आपण शाबास म्हणणं पण कमी केलंय. पण त्या काळामध्ये शाप भले असं ओरडायचे. म्हणजे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मुद्दामून त्याच्यामध्ये आणत गेलोय. आपण आता सुभेदार मध्ये हळदीचा सगळं गाणं बघितलं असेल की रायबाच्या लग्नाची तयारी, त्याच्यात अनेक जे पारंपरिक गोष्टी आपण दाखवल्या, या सगळं दाखवल्यानंतर त्याचं समाजाकडून स्वागत होतंय. हे त्यामुळे मला असं वाटतं की आव्हान आहे ते आमचं काम करण्याचं आहे की तुम्ही शोधून काढा, तुम्ही ते लोकांमध्ये जाऊन रिसर्च करा आणि लोकांना दाखवा, लोकांना ते हवंय. ते सत्याशी प्रामाणिक राहून. आणि अगदी ते तुम्ही जर सत्याशी प्रामाणिक राहिलात, इतिहासाशी प्रामाणिक राहिलात तरच लोक तुम्हाला स्वीकारतात. हे आता 7 चित्रपटांमधनं मी शिकलेलो आहे आणि 7 चित्रपटांनी त्यामुळेच यश प्राप्त केलेलं आहे. म्हणजे आता संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई पण तो पण छान प्रतिसादामध्ये आता चालू आहे. लोक अक्षरशः भावुक होत आहेत, रडतायत तो सिनेमा पाहून, रिलेट करतात. याच्यामुळे त्यांना त्या भावना टच होतात. तर त्याचं कारण आहे की त्या सत्याशी आपण प्रामाणिक आहात. तर तुमचा हे संत ज्ञानेश्वराची मुक्ताई फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला मी, त्यामध्ये तुम्ही जे VFX वापरले, मला खरं तर हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे कॉस्ट्युम कसं मॅनेज केलं तुम्ही, ते इतकं सुंदर प्रकारे केलं तुम्ही, ते काय स्टडी काय होता त्यामागे की मॅनेज कसं झालं ते सगळं? VFX म्हणाल तर मी VFX ला फार महत्व देत नाही, कारण तो आभास निर्माण करण्यापुरतं वापरला जातो. महत्व आहे ते कथेला आहे. हे आपण विसरत चाललोय दुर्दैवाने. म्हणजे मला तुमच्या माध्यमातून हे सांगायला आवडेल की तुम्ही VFX बघायला जाता का सिनेमा बघायला जाता हे ठरवायला लागेल. जर तुम्हाला VFX आवडत असतील फक्त बघायला तर मग तुम्ही गेम खेळा, घरात बसून व्हिडिओ गेम खेळा. सिनेमा बघायला जाणार असाल तुम्ही तर सिनेमाचा एक भाग आहे VFX. याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये अभिनय असतो, त्याच्यामध्ये कथा असते, त्याच्यामध्ये संवाद, स्क्रीन प्ले, डायलॉग्स, या सगळ्या गोष्टी असतात, टेकिंग असतं. या सगळ्या गोष्टींना आपण तितकंच
महत्व दिलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही हे सगळं जुळून आणलं ह्या चित्रपटात. तुम्ही अभंग इतकं सुंदर प्रकारे मांडले संगीतातनं, जसं की कळत नाहीत लोकांना अर्थ त्यातले. ज्ञानेश्वरांचं जे ते अभंग आहे तुम्ही त्यांचा विस्तार हे केला, तर ते काय आव्हान होतं का? किंवा आहे ना त्याच्यामध्ये कपड्यांपासून, मग असा प्रश्न तुमचा कम्प्लीट करतो की कपड्यांपासून सगळ्या गोष्टींचं आव्हान होतं. आपल्याला अनेक मार्गदर्शक उपलब्ध असतात. दुर्दैवाने मला असं लक्षात येतं की अनेक चित्रपटकर्ते त्यांच्यापर्यंत जातच नाहीत आणि त्यामुळे चित्रपटांमध्ये वाद होतात. म्हणजे आज आपण पाहिलं की 7 चित्रपट यशस्वीरित्या प्रदर्शित करून सुद्धा माझ्या एकाही चित्रपटावर कुठलाही वाद उद्भवलेला नाही. याचं कारण आहे की त्यात सन्माननीय मार्गदर्शकांचं मार्गदर्शन आपण त्या त्या जागेवर जाऊन घेतो. उदाहरणार्थ या सिनेमासाठी ज्येष्ठ संत अभ्यासक अभयराव टिळक, सदानंद मोरे, डॉक्टर सदानंद मोरे किंवा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराचं सगळं ट्रस्ट आहे, त्याचे खूप अभ्यासू विश्वस्त आहेत. तर त्यांना सगळ्यांना आम्ही कन्सल्ट केलं. त्यांना सिनेमा आधी दाखवला बनल्यानंतर, तो आपण थेट रिलीज नाही केला. त्यांनी सांगितलेले छोटे मोठे बदल सुद्धा केले आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने सादर करता येतात. ट्रोलिंग किंवा त्याच्यावर होणारे वाद हा नंतर येतो भाग, पण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात का नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहून आम्ही ते चांगलं दाखवायचा प्रयत्न करतो. गाण्यांबद्दल म्हणाल, अभंगांबद्दल म्हणाल तर हा विषय इतका जवळचा आहे. हजारो वर्ष आपल्या पिढ्यानपिढ्यांनी ते संगीत अनुभवलेलं आहे वारकऱ्यांचं. म्हणजे भजनी मंडळ असेल किंवा प्रवचन असतील, कीर्तन असतील, या सगळ्यातनं आपले वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, या सगळ्या पिढ्या ज्या आहेत सगळ्या, या पिढ्यांनी हे संगीत अनुभवलेलं आहे. त्यामुळे हे जे पारंपरिक चाली आणि या सगळ्या गोष्टी या तिथे तशाच्या तशा वापरायच्या असा आमचा हट्टाग्रह होता. याचा फायदा असा झाला की आमचे जे संगीतकार आहेत, अवधूत गांधी हे म्हणजे माऊलींची पालखी प्रस्थान झाल्यानंतर ज्या घरामध्ये पहिल्यांदा थांबते ते अवधूतचं घर आहे. त्याला आजोळ घर म्हणतात माऊलींचं. तिथे ती पालखी रात्रभर मुक्काम करते आणि मग दुसऱ्या दिवशी ती पालखी पंढरपूरच्या दिशेने निघते. तर या परंपरागत पुजारी आहेत ते माऊलींचे, अवधूत गांधी आपले संगीतकार जे आहेत. त्यामुळे अवधूतला अशा शेकडो हजारो चाली माहिती आहेत आणि त्या चालींचा वापर करून आपण ते अभंग आणले. त्यामुळे लोकांना ते खूप आवडले की त्यामुळे ते जे अभंग आपल्या पिढ्यांनी ऐकलेले आहेत ते आपल्या आतमध्ये झिरपलेले आहेत. त्याच्या चाली आपल्याला माहिती आहेत, कदाचित लक्षात नसतात किंवा आपल्याला माहित नाहीत आपल्या वयांमुळे, पण ते ऐकलं की वाटतं की अरे हे मी कुठेतरी ऐकले आणि हे मला आवडते, असं ते होतं. पसायदानाचं पण तसंच केलं आम्ही की ती जी चाल आहे ती आधी एका महान गायिकेने गाऊन ठेवली आणि ती म्हणजे न विसरता येण्याजोगी. आपण लहानाचे मोठे झालो शाळेत ते ऐकत, त्या चालीत ते म्हणत. पण आपण आता जी पसायदानाची चाल वापरली आहे सिनेमामध्ये ती पारंपरिक चाल आहे. संप्रदायामध्ये त्या पद्धतीने म्हटलं जातं पसायदान. तर त्यामुळे ती चाल सुद्धा लोकांना पटकन आवडली. म्हणजे आम्हाला भीती होती की एवढ्या मोठ्या लिजेंडरी गायिकेनी गाऊन ठेवल्यानंतर ती चाल आवडेल का नाही, पण लोकांना ती प्रचंड आवडली आणि अर्थही कळाला खरा पसायदानचा त्यातनं. तर ज्ञानेश्वराबद्दल सगळेच बोलतात. तुम्ही संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, तर हे मुक्ताईच कसं काय तुम्ही हे केलं? त्यात कारण आहे की या तिन्ही भावंडांना, निवृत्तीनाथांना महादेवाचा अवतार मानलं जातं, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना महाविष्णूचा अवतार मानलं जातं, सोपान काकांना परब्रह्माचा अवतार मानला जातं. तर या तिघांना सांभाळणारी जी आदिमाया आहे, आदिशक्ती आहे, मुक्ताई, तिचा आध्यात्मिक अधिकार खूप मोठा आहे. खूप लहान वयात सुद्धा तिने त्या काळामध्ये खूप मोठा अधिकार दाखवलेला आहे. तिच्या चरित्रातनं तो दिसतो, तिच्या ज्या रचना आहेत त्या रचनांमधनं तो जाणवतो. त्यामुळे इतकी मोठी व्यक्तिरेखा जिनी या 3 महान भावंडांना सांभाळलं, ती लोकांसमोर आणणं गरजेचं वाटलं, म्हणून मुक्ताईवर सिनेमा केला. तर तुम्ही नवीन पात्र घेतली होती यामध्ये, काय आव्हान आली तुम्हाला? इतकी छान तुम्ही त्यात बसवली ती की तेच वाटतं की मुक्ताईचं एकदम ते स्मित हास्य, ते तिचं ते असणं, काय आली प्री तयारी काय होती तुमची? का आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लहानपणापासून डोळ्यासमोर आहेत की माऊली कसे दिसतात, मुक्ताई कशी दिसली पाहिजे, निवृत्तीनाथांच्या चेहऱ्यावर कसं गांभीर्य असलं पाहिजे, सोपान काका कशा पद्धतीने सगळ्याला रिॲक्ट होणारे असले पाहिजे. या सगळे चेहरे साधारणतः आपल्या डोळ्यासमोर असतात आणि मग त्याच्याशी जुळणारे, म्हणजे चॅलेंज काय असतं की प्रत्येकाच्या मनात जसे छत्रपती शिवाजी महाराजांची एक चित्र आहे, एक प्रतिमा आहे,
की प्रत्येकाचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मनात वेगळे आहेत. तर तसं म्हणजे कोणाला असं वाटतं की ते फार बलदंड असावेत, कोणाला असं वाटतं की नाही ते असे स्लिक वॉरियर असावेत, की चपळ असावेत. असं प्रत्येकाचं एक वेगळं त्यांच्याबद्दलचं मत असतं. तसं ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल पण असणार आहे. कारण कसे दिसावेत, किती कसे नाजूक असतील ज्ञानेश्वर माऊली. आपण त्यांना माऊली म्हणतो, म्हणजे पुरुष असून सुद्धा आपण त्यांना आईची उपमा देतो. तर हे कसे किती करुणा असेल त्यांच्या डोळ्यांमध्ये, हा सगळा भाव आम्ही शोधत होतो. आणि त्याप्रमाणे आम्हाला हे सगळे कलाकार सुदैवाने माऊलींच्या कृपेने सापडले. खूप छान. तर शिवरायांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही इतके चित्रपट केले, मग तुम्हाला खूप जवळून अनुभव आला असेल शिवाजी महाराजांचा. जवळून तुम्ही काय त्याला आता काय कोणाचं त्याला एक्सप्लेनेशन नाहीये. असे अनेक अनुभव आम्हाला येतात की छत्रपती शिवाजी महाराज आणि हे सगळे वीर यांचे जे आत्मे आहेत त्यांचे आशीर्वाद आम्हाला कायमच जाणवतात. की अनेक अडचणी येतात सेटवर की ज्यांना काही उत्तर नाही त्या क्षणाला असं वाटतं, आणि पुढच्या क्षणी ती अडचण सुटलेली असते. तर असे अनेक अनुभव मी सांगू शकतो. वेळेअभावी आता ते सांगणं शक्य नाही होणार, पण छत्रपती शिवाजी महाराज हे वीर हे सगळे आत्मे इथे आहेत. ते आपल्याला बघतायत आणि आपल्याला मदत करतायत, म्हणून आपण आत्ताच्या या अवघड परिस्थितीत सुद्धा जगू शकतो असं मला वाटतं. एक थोडा वेगळा प्रश्न, जर छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला खरंच दिसले आणि तुम्हाला 5 मिनिटं काहीतरी त्यांच्याशी बोलायचंय, तर तुम्ही काय बोलाल त्यांना? असं सांगायचं भरपूर काही असेल, पण तरी मी काय सांगणार, म्हणजे मला नाही वाटत मी बोलू शकेन त्यांच्या पुढ्यात. जेव्हा आणि परमेश्वर करो, मी असंच म्हणेन की हे जी दैवत आहेत आपली, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, इतिहासातले कुठलेही वीर असतील, माऊली असतील, कुठलेही संत असतील, हे इतके पवित्र आत्मे आहेत की मी असं म्हणेन की तो आत्मा दिसल्यानंतर मग पुढे काही दिसूच नाही आपल्याला. अरे वा, हे शेवटचं असावं. खूप छान. इतिहास, अध्यात्म दाखवताना ते स्वतःमध्ये आधी रुजवावं लागतं. तर तुम्ही किती आध्यात्मिक कडे आहात किंवा कसं आहे ते? असं म्हटलं तर मी खूप काय म्हणतात त्याला, मला पूजा करायला आवडते. मला देवासमोर हात जोडायला आवडतात. अनेक स्तोत्र माझी पाठ आहेत, ती अभ्यास म्हणून पण पाठ आहेत, आणि मला त्याच्यातला नाद आवडतो, साऊंड आवडतो म्हणून पण पाठ आहेत, आणि देवाची भक्ती म्हणून पण पाठ आहेत. पण अध्यात्म ज्याला म्हणतात की वेगवेगळ्या साधना प्रॅक्टिसेस करणं, किंवा ह्या सगळ्या अनेक लोक करत असतात, मी बघतो, मला फार आदर वाटतो त्या सगळ्यांचा. तर तसं मी अजून केलेलं नाही की ज्याला साधना म्हणतो, किंवा एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली काही स्पिरिच्युअल पाथवरती चालणं असेल, असं अजून तरी माझ्या आयुष्यात नाही घडलेलं. मी त्याची वाट बघतोय. तेच तुम्ही आता ह्या मूवीमध्ये पण दाखवलं, गुरुचं महत्व आम्हाला पण कळलं त्यात की किती आहे जेव्हा मुक्ताई नामदेव महाराजांना भेटतात त्या क्षणात. तर तुम्ही काय सांगाल, गुरुचं किती महत्व आहे प्रत्येकाच्या आयुष्यात? प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं महत्व आहे. म्हणजे तो आध्यात्मिक गुरु असू देत, तुमचा व्यवहारातला गुरु असू देत. गुरु आणि शिक्षक याच्यामध्ये फरक आहे. शिक्षक तुम्हाला फक्त कृती शिकवतो, गुरु ती कृती का करायची हे सांगतो. म्हणजे हा खूप मोठा फरक आहे. की शिक्षक तुम्हाला सांगतो की अमुक एक गोष्ट लिही, तर ती का लिहायची आहे किंवा त्याची गरज काय हेचा विचार करायला गुरु शिकवतो. म्हणून आपल्या हातनं चांगल्या गोष्टी घडवणारा सद्गुरू असतो. तर चांगल्या गोष्टी जो घडवू शकतो तो सद्गुरू. त्याची आयुष्यात खूप गरज असते प्रत्येकाला. नाही तर आपण बऱ्यापैकी दिशाहीन आयुष्य जगतो. आपण इतकी सामान्य माणसं आहोत सगळे की आपल्याला 2 गोष्टी आल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे हा आपल्याला जमलं, आपल्याला आलं. माझ्या आयुष्यामध्ये असे माझे गुरु आहेत प्राध्यापक शामराव जोशी, त्यांच्याकडे मी वाणी संस्कार, व्हॉइस कल्चर ज्याला म्हणतात बाहेर, तर वाणी संस्कार गेले 18 वर्ष शिकतोय, अजूनही शिकतोय. त्यामुळे अजूनही अभिनयातली असेल, लेखनातली असेल, दिग्दर्शनातली असेल, क्रिएटिव्हिटी मधली असेल, अशी कुठलीही गोष्ट मी केली की ती कुणालाही बाहेर दाखवायच्या आधी मी त्यांना दाखवतो, त्यांचं मार्गदर्शन त्याच्यावर घेतो, त्यातलं कमी जास्त काय असेल, आणि मग मी जगासमोर प्रकट होतो, त्याच्या आधी नाही होत. मग तुम्ही असेच एक गुरु म्हणून किंवा नवीन पिढीला काय सांगाल इतिहास, अध्यात्माबद्दल? मी असं म्हणेन की या सगळ्याकडे ना डोळसपणे बघा. कोणीतरी म्हणते म्हणून याला खोटं म्हणू नका, कोणीतरी म्हणते म्हणून याला थोतांड म्हणू नका. तुम्हाला अनुभव घ्या या गोष्टीचा. अनुभव घेतल्यानंतर मग आपल्याला कळतं की हे खरं आहे, हे खोटं आहे. मग सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा
आता जे बॉम्बार्डिंग चालू आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो Yes. आपण, त्याच्यातनं आपण तरुण पिढी पटकन विश्वास ठेवते की नाही नाही देव नाहीये. जसं देव आहे असं कोणी ठामपणे सांगू नाही शकत, तसं देव नाही असं ठामपणे सांगू शकतो का आपण? नाही. आपल्या आधी खूप विद्वान आणि महान लोक होऊन गेली. उदाहरणार्थ संत घेऊया आपण. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, संत शिरोमणी नामदेवराय असतील, या असे अनेक शेकडो संत आपल्याकडे होऊन गेले, समाजामध्ये प्रत्येक समाजात होऊन गेले. या सगळ्यांनी पांडुरंगाला पाहिल्याचा दावा केलाय, पांडुरंग भेटल्याचा दावा केलाय. तर ह्यापेक्षा महान आपण स्वतःला समजतो का, असा मला प्रश्न पडतो. तर त्यामुळे मला माझं तरुणांना म्हणणं आहे की तुम्ही अध्यात्म असेल किंवा इतिहास असेल स्वतः अनुभवा, कारण ते अनुभवल्याशिवाय येणार नाही, कळणार नाही. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही असं लांबून दाखवलीत एखादी गोष्ट आणि ते जर म्हटलं तुम्ही की ते गोड आहे, ते स्वतः चाखल्याशिवाय तुम्ही, आपण जातो आणि कित्येकदा आता फसतो आपण की ते फायबरचं असतं, एखादी वस्तू मांडलेली असते शोकेस म्हणून, शोकेसमध्ये फळं मांडलेली असतात, आपण पटकन उचलायला जातो आणि लक्षात की ते फायबरचं, इतकं बेमालूम बनवलेलं असतं. ते उचलल्याशिवाय कळत नाही ना ते फायबरचं आहे का खरं आहे, आणि ते चाखल्याशिवाय कळत नाही की ते गोड आहे का कडू आहे. तसंच अध्यात्माचं आहे, तसंच इतिहासाचं आहे की स्वतः पुस्तकामध्ये डोकवा, स्वतः पुस्तकं वाचा, स्वतः अध्यात्माचा अनुभव घ्या. एखाद्या देवळात जाऊन बसा. मी काय म्हणत नाही तुम्ही भजन कीर्तनाला लागलं पाहिजे, मी स्वतः तसं नाहीये. म्हणजे कीर्तन म्हटलं पाहिजे कशासाठी, तर त्यातला गोडवा जाणून घेऊन देवापर्यंत पोहोचणं सोपं आहे. पण तुम्ही रोज जाऊन तिथे जाऊन काहीतरी अनुष्ठानं करा वगैरे असं मला नाही वाटत. ते प्रत्येकाने अनुभवायचं आणि ठरवायची गोष्ट आहे. एखाद्याला वाटत असेल की अनुष्ठान केल्याने मला ईश्वर प्राप्ती होते, जरूर करावं. एखाद्याला वाटत असेल की अनुष्ठान नको, मी मनोभावे फक्त हरिनाम घेतो, जे माऊलींनी सांगितलं की माझं काम करतो, मी रोज ऑफिसमध्ये येतो, मी माझं काम करतो आणि काम करता करता मध्येच मला देव आठवतो, मी म्हणतो श्रीहरी श्रीहरी, बस संपला विषय. माझं भक्ती आणि माझं अध्यात्म तेवढंच, याला कोणीही नाही म्हणत नाही. सुदैवाने आपला हिंदू धर्म असा आहे की हे सगळं मान्य करतो. एखादा माणूस असं म्हणत असेल माझा ईश्वरावर विश्वास नाही, माझा निसर्गावर विश्वास आहे, तो पण मान्य आहे आपल्याला. कारण पूर्वीचं वेद जर तुम्ही पाहिलेत तर वेदांमध्ये निसर्गातल्या शक्तींचं पूजन आहे. म्हणून ओम अग्नी मिळे पुरोहितम यज्ञस्य देवरत्मिजम, ते जे म्हटलंय ते अग्नीची स्तुती आहे. आणि मग त्याला देवत्व प्राप्त झालं पुराणांमध्ये. पण अग्नी, वायू ह्या ज्या निसर्गातले घटक आहेत यांची स्तुती तेव्हा केली जायची वेदांमधनं, त्यांची पूजन केलं जायचं. तर या सगळ्या गोष्टी डोळसपणे अनुभवायच्या आहेत. मी म्हणतो म्हणून पण ते बरोबर आहे असं नका समजू. माझा हा अनुभव आहे की मी अशा पद्धतीने काम करतो. तरुणांनी काय केलं पाहिजे, तरुणांनी पूर्णपणे स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि फक्त तो विश्वास ठेवत असताना आपल्यापेक्षा काही महान माणसं होऊन गेलेत याच्यावरही विश्वास ठेवला पाहिजे. आपण खूप सामान्य आहोत सगळे, पण या भारतभूमीमध्ये इतकी महान लोक होऊन गेले, इतके संत होऊन गेले, द्रष्टे संत, मोठमोठे योद्धे, वीर, या सगळ्यांनी काही ना काही सांगून ठेवले. आपले वीर जे होते ते नुसते तलवार घेऊन लढत नव्हते, त्याच्या मागे काही विचार होता. तो विचार संतांचा होता. संतांनी तत्वज्ञान दिलं होतं, त्याचं फाउंडेशन आहे त्याला. नाहीतर आपल्या वीरांच्या कृतीला कधी कोणी क्रूर नाही म्हणणार, हिंस्र नाही म्हणणार, कारण त्यांनी जी कृती केली ती आपल्या लोकांना वाचवायला केली आहे, आपल्या लोकांचं रक्षण करण्याकरता केली आहे, त्यांना चांगलं आयुष्य देण्याकरता केली आहे. आणि हा विचार संतांचा आहे. दया तिचे नाव भूतांचे पाळणं आणि का निर्धारण कंटकांचे, असं जगद्गुरूंनी सांगितलं की दया कशाचं नाव आहे, भूतांचे पाळणं, सगळ्या लोकांचं सांभाळ करा. हे जे सत्ताधारी आहेत किंवा पॉवरफुल लोक आहेत, योद्धे आहेत, यांनी काय करावं तर लोकांचं पालन करा आणि का निर्धारण कंटकांचे, दुष्ट माणसांचं निर्धारण करा. माऊलींनी काय सांगितलं आपल्याला, जे खळांची व्यंकटी सांडू, की दुष्टांचा दुष्टपणा नष्ट होऊ देत. तुम्ही दुष्ट नष्ट व्हावेत असं नका करू, म्हणून त्यांचा दुष्टपणा नष्ट होऊ देत, कारण ते पण माणूस आहेत ना. म्हणून माऊलींनी माणूस धर्म सांगितला. हे सगळं समजून घ्यायला पाहिजे आपण वयाच्या या टप्प्यावर. होतं काय की माऊलींनी 16व्या वर्षी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती आपण 61व्या वर्षी उघडतो. त्याचा उपयोग काहीच नाही तुमच्या आयुष्यात, त्याला खूप उशीर झालेला असतो. माझं तरुणांना हेच सांगणं आहे की हे जे सगळं आहे ज्ञान, हे तुम्ही तारुण्यात वाचलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचा, एकनाथी भागवत वाचा, नामदेव गाथा वाचा, दासबोध वाचा. या सगळ्यातनं जे नॉलेज मिळेल त्याने तुमच्या कामामध्ये
एक सुसूत्रता येईल, विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि आपल्याला कुठं जायचं हे कळेल. त्यामुळं हे अध्यात्म हे फक्त टाळ कुटायचं, वृद्ध झाल्यानंतर बघायचं, वेळ वाया घालवायचं साधन नाही. अध्यात्म हे आपलं जीवन छान बनवण्याचं साधन आहे, जे तरुणांनी योग्य वयात बघितलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही छान संदेश दिलाच आहे नवीन पिढीला. पण काय करते नवीन पिढी आजकालची? ऐतिहासिक किंवा आध्यात्मिक एखादा चित्रपट आला, बघते तेवढा पुरतं भावुकही होते आणि तेवढा पुरतं रडतेही, काही मनात आधारही असतो. मग ते तशी शिवाजी महाराजांसारखी कटिंग करणं, ते लावणं वगैरे झालं, ते थोडं अंमलात आणायचं राहून जातं. ते फक्त दिखावाच राहतो. मग फक्त ते दिखावा न करता मग तुम्ही काय सांगाल की करणं ते योग्य आहे? नाही, आता कसं आहे की कुठल्या तरी नटाचे असे लांब केस वाढलेत म्हणून ते वाढवण्यापेक्षा जर कोणी दाढी मेंटेन करत असेल तर चांगलं आहे ना. चांगलं आहे. पण ते दाढी मेंटेन करणं आणि चंद्रकोर लावणं याच्याबरोबर छत्रपतींचे विचार अंमलात आणणं हे जास्त महत्वाचं आहे, जे की तुम्ही म्हणालात आता. आणि त्या दृष्टीने बदल होत आहेत, नाही होत असं नाही, काही टक्के आणि हळूहळू होणार. 2018ला फर्जंद द्यायच्या अगोदरची शिवजयंती तुम्ही आठवून बघा. त्या शिवजयंतीमध्ये काय प्रकारे अंगडदिंगा व्हायचा, सगळं व्हायचं हे आपण अनुभवलेलं आहे. 2018 नंतर जसं शिवराज अष्टक पुढे आलं, त्याच्या बरोबरीने अजून काही चित्रपट आले छत्रपतींवरचे, तेव्हा तरुण पिढी विचार करायला लागली की शिवछत्रपतींना काय म्हणायचं. हळूहळू होणार ते, लगेच काय जादूची कांडी पिळवल्यासारखं ते काय बदल होणार नाहीत. पण शिवछत्रपतींचे विचार इतके महान आहेत की ते प्रत्येकाला जागेवर आणणारच. त्यामुळे आता तुम्ही बघितलं तर शिवजयंतीला शिवराज अष्टकात 39 गाणी आहेत. ती 39 गाणी वाचतात, आरती होते. काही काळ अगदी तुरळक प्रमाणात काही पर्सेंटेजनी धांगडधिंगा होणार तरुणाई आहे, पण मी त्याचं समर्थन नाही करणार. त्यांनी सुद्धा बदलायला हवं, पण तो बदल हळूहळू होईल. आपण त्याच्याबद्दल आशावादी राहायला पाहिजे. महाराजांवर आणि त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवली पाहिजे असं मला वाटतं. आता तुम्ही फर्जंद बद्दल बोललातच, पहिलं हे नेहमी लक्षात राहतं, तर त्यात काय चढ उतार आलेत? आणि म्हणजे फर्जंदच्या वेळेला तर सोपं नव्हतं ते करणं, कारण मार्केटमध्ये अशी परिस्थिती, जसं आता संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईच्या वेळेला आम्हाला सांगितलं गेलं की हा जो चित्रपट आहे हा काही चालणार नाही, आध्यात्मिक चित्रपट चालत नाही. तसं त्यावेळेला मला सांगत होते 2013-14ला मी जेव्हा त्याचं निर्मात्यांना भेटायला सुरुवात केली त्याच्यासाठी, तेव्हा मला सांगत की ऐतिहासिक चित्रपट चालत नाही. पण फर्जंदनी सगळी गणितं बदलून ठेवली आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण पाहिलं की शिवराज अष्टकाच्या निमित्ताने किंवा इतर चित्रपटांच्या निमित्ताने एक सुंदर शिवछत्रपतींच्या विचारांचे चित्रपट आले. तर त्याच्याकरता मला खूप 3-3.5 वर्ष मी जवळजवळ 200-250 लोकांना वाचन करून दाखवलं. त्याच्या गमती मी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की जसं एक ग्रुप होता, तो मला त्यातला एका माणसाला मी वाचन करून दाखवलं. पुढच्या रविवारी दुसऱ्या माणसाला घेऊन तो म्हणला माझे पार्टनर आहेत त्यांना वाचून दाखवा. असं करत 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 जवळजवळ 2 महिने मी त्यांच्याकडे जाऊन दर रविवारी वाचन करत होतो. रोज एक पार्टनर वाढायचा. शेवटी मी चिडून एक दिवस त्यांना विचारलं की तुमचं म्हणणं काय? तर ते म्हणले की नाही सॉरी, पण तुम्ही खूप छान वाचता, त्याच्यामुळे आम्ही ते रविवारचा आमच्या क्लबमध्ये तुम्हाला बोलवतो. इतक्या अपमानास्पद वागणुकीपासून अनेक गोष्टी भोगाव्या लागल्या, पण त्याचा आनंद आहे आज की आज त्यामुळेच महाराष्ट्राला इतकं छान सिरीज मी देऊ शकलो. अरे वा, खूप छान. तुम्ही बजेट बद्दल आधीच बोललात की मराठी सिनेमांचं बजेटचं थोडं हे आहे, पण तरीही तुम्ही इतकं सुंदर प्रकारे ते मांडलं. कसं म्हणजे व्यवस्थित बजेटचा वापर करून वगैरे? बजेटचा वापर तुम्हाला करायला लागतो. होतं कसं की बजेट मराठीमध्ये तुम्ही मनात असलं तरी वाढवू नाही शकत, कारण टोटल मराठी टेरिटरी जी आहे ती छोटी आहे आणि त्यातून थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याची ओढ आपल्या मराठी माणसांना कमी आहे. जसं तुम्ही दाक्षिणात्य प्रेक्षकांकडे पाहिलं तर ते त्यांच्याकडे ते थिएटरमध्ये जाऊन बघण्याचं कल्चर आहे. आपल्याकडे थोडंसं ते सेकंडरी ठेवलं जातं, कारण स्वाभाविकपणे मध्यमवर्गीय मराठी माणसाचं बजेट हे ठरलेलं असतं. त्यामुळे तो किती सिनेमे बघणार जाऊन, याला एक मर्यादा आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी घडली तरच तो सिनेमा हिट होतो. जसं पावनखिंडला अनपेक्षित यश मिळालं. पावनखिंड सिनेमे तर आपण सगळे सारखेच चांगले बनवतो, पण पावनखिंड एक्सेप्शनली हिट झाला. म्हणजे जवळजवळ 40-45 कोटीच्या वरती पावनखिंडचा बिझनेस आहे. 50% ऑक्युपन्सी थिएटरची असताना कोविड नंतर.
असं का झालं तर त्या वेळेची ती कलाकृतीची गोष्ट असते. पण बजेटच्या बाबतीत म्हणाल तुम्ही तर मराठीतला बजेट वाढवता येत नाही. त्याचं कारण मोजकीच माणसं थिएटरमध्ये जाऊन तुम्ही ते बघतात. त्यामुळे चित्रपटाची रिकव्हरी हा अवघड भाग होऊन जातो. चित्रपट रिकव्हर झाला नाही तर आता काही जण म्हणतील मग तुम्ही पैसे कमवण्यासाठी करता का, तर तसं नाहीये. जर चित्रपट रिकव्हर झाला नाही, समजा मी 2 रुपये दिलेत कोणाला तरी चित्रपट निर्मिती करायला, ते 2 रुपये नाही परत आले, 2 रुपयातला 1 पैसाच परत आला समजा, तर मी पुढच्या वेळेस 2 रुपये नाही देणार कोणाला तरी तो चित्रपट. त्यामुळे तो चित्रपट जर रिकव्हर झाला तरच पुढचा चित्रपट बनणार आहे महाराजांवरचा. हे लक्षात घेऊन मी बजेटची आखणी करतो आणि तो रिकव्हरेबल बजेटमध्ये बनवतो. काही त्रुटी त्याच्यामध्ये राहतात ज्या आम्ही आमच्या एक्सपर्टीजनी काही लोकांना विनंती करून त्या ओव्हरकम करायचा प्रयत्न करतो. जसं संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईमध्ये तुम्ही पाहिलं असेल की VFX खूप जबरदस्त झालंय, खूप कौतुक होते आता VFX. तर ह्या गोष्टी साध्य होतील हळूहळू, त्याच्यावरचे मार्ग मात्र काढायला लागतील. तर ही VFX हे सगळी टेक्निक आहे आपापली. तर वैयक्तिक आयुष्य आणि दिग्दर्शन तुम्ही हे कसं मॅनेज करता? खरं सांगायचं तर त्याच्यात काही आता फरक नाही राहिलेला. म्हणजे मी आपण आता आपल्या ऑफिसमध्ये बसलोय, मी ऑलमोस्ट 18 तास इथे असतो. म्हणजे सकाळी सगळ्यात पहिल्यांदा येणारा मी असतो आणि सगळ्यात शेवटी कुलूप लावणारा पण मीच असतो. तर इथे येऊन वाचन, लेखन, लोकांबरोबर चर्चा, नवीन चित्रपटाचं प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी चालू असतात. त्यामुळे वैयक्तिक आयुष्य आणि दिग्दर्शन असं काही वेगळं असं राहिलेलं नाहीये. माझ्या सुदैवाने माझी मुलगी आता 10 वर्षाची आहे, ती किंवा माझं इतर कुटुंब जे माझा भाऊ, माझी आई, पत्नी, भावाची बायको, या सगळ्यांनी खूप छान पद्धतीने ते स्वीकारून सपोर्ट केलेला आहे मला, आणि ते स्वतः सुद्धा सगळेजण उभे असतात ठामपणे. त्यामुळं हे सगळं बॅलन्स करणं शक्य होतं. तर इतके चित्रपट झाले, तर एखादी कुठली घटना असेल जी तुमच्या खूप जवळ आहे म्हणायची? खूपच आहेत घटनांची यादी करता येईल, पण लेटेस्ट म्हणायचं झालं तर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईचा जो आम्ही पात्रपरिचय सोहळा आळंदीमध्ये केला, तर गाभाऱ्यातनं जेव्हा तेजस बर्वे माऊलींच्या वेशामध्ये गाभाऱ्यातनं उठून बाहेर चालत आला त्या समाधीतनं, तो सगळ्यात मोठा क्षण होता माझ्या आयुष्यातला असं मी म्हणेन. कारण याची देही याची डोळा म्हणतो आपण, तसं माऊलींचं दर्शन घेतल्यासारखं माझ्या सकट प्रत्येकाला वाटलं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर त्या आमच्या अख्ख्या टीमला रडू आवरत नव्हतं तिथे, कारण आम्ही सुदैवाने ते घडवण्यासाठी आमची निवड माऊलींनी केली असं म्हणून. खूप छान. तर ज्ञानदेव रचला पाया तुका झालासी कळस असं म्हणतात, तर ती तुम्ही कुठेतरी पुढे नेताय तुमच्या ऐतिहासिक आध्यात्मिक चित्रपटांच्या रूपाने. तर आम्हाला खूप छान वाटलं. पर्सनली मी पहिल्या दिवशी तुमचं म्हणलं संत ज्ञानेश्वराची मुक्ताई चित्रपट बघितला, मला खूप रडायला आलं तिथे जेव्हा मुक्ताई म्हणतात की त्या ठिवडा ज्ञानेश्वरा, इतकं त्यात भावना कशा तुम्ही उतरवता चित्रपटामध्ये? आता ते एकतर माझे गुरु शामराव जोशी त्यांचं देणं आहे, आणि दुसरं माऊली महाराज या सगळ्या लोकांचं देणं आहे की मला तिथे काय घडलं असेल याच्या भावना जाणवतात असं म्हणू शकतो आपण. त्याच्या जाणवलेल्या भावना आहे की असं घडलं असू शकतं का, ते आम्ही कलाकारांशी शेअर करतो. आणि मग कलाकार सुदैवाने याच सगळ्या महान लोकांच्या कृपेमुळे मला कलाकार उत्तम मिळाले सगळे, त्यामुळे ते खूप छान पद्धतीने ते साकारू शकतो. तर तुम्ही हा जो नवीन चित्रपट आणलाय त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत, जे तुम्ही इतकं सुंदर आणताय, आमच्या पिढीसाठी आणताय, जे आम्हाला माहिती नव्हतं. आता काही आम्ही ऐकून आहोत की ज्ञानेश्वरांचं हे झालं ते झालं, पण तुम्ही ते आम्हाला आणता पुढे, तेव्हा आम्ही माणूस आहोत सगळेजण, आम्हाला ते डबल ऐकायची बघायची हे असते. तर तुम्ही इतकं सुंदर प्रकारे आम्हाला सांगितलं, तर त्याबद्दल न्यूज अनकटला भेट दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.